हा सर, वैष्णवी ब्युरो आहे का? हो हो. सर, आपल्याकडून एका नंबरला फोन गेलाय, मेसेज गेलाय. का केलाय आपण? 1467 नंबर सेव्ह असेल ना, त्याच्यामुळे आला असेल. मग तेच म्हणतोय ना, नंबर आपल्याकडे आला कुठून? अहो आणि माझ्या आमचं मिसेसला नाही का, परेशान करायला फोन करताय का? ऐका ना, काय काय हा, माझ्या आ- मिसेसला परेशान करायला फोन करताय का? अहो साहेब, आमचा ब्युरो कंपनी आहे. हो ठीक आहे, सगळं मान्य आहे ठीक आहे, मला. एक मिनिट, पण मॅडमशी बोला आमच्याकडून आमच्या. रिप्लाय ऐकून घ्या. एक आमच्याकडून मिनिट. रिप्लाय आला तर तुमच्याकडून रिप्लाय देणं काम आहे. हा, मग तेच म्हणतो, मॅडमला बोला. पण आमच्याकडून जर रिप्लाय न येता ही तुमच्या कंपनीकडून जर आम्हाला अहो सांगा ना एकदा आम्हाला, नको म्हणून मेसेज, आम्ही डिलीट करतो ना नंबर, परत येणारच नाही. एक मिनिट आ? बोलून घे त्यांच्याशी, कोणता नंबर मेसेज. हॅलो परत मेसेज येणार. हॅलो. 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 हा, कोणत्या नंबरवरून मेसेज आला तुम्हाला? आता नंबरवरून का? हा, एक कारण मिनिट, कसं आहे, तुम्हाला त्या नंबर नंबरवरून सांगतो मी. एकदा फोन आला होता, त्यामुळे तुम्हाला मेसेज येत असेल. हा मॅडम, मग तुम्ही परेशान करायला फोन का करता? अहो, जर परेशान करायला फोन नाही करत, ऐकून मेसेज घ्या फक्त मॅडम. येते तुम्हाला. पहिल्यांदा ही जी तुमचा एजंट असेल कोण, हा त्याला मी फोन केला. फोन का केला म्हणतोय? तो म्हणतोय आम्हाला सरांनी नंबर पाठवला. हा, तुम्ही म्हणताय तो कामासाठी फोन केला होता. पहिलं हडपसर मध्ये राहतात त्या. कधी केलेला आहे आपल्याला फोन? पहिलं फोन केलेलं आहे, ते नंबर सेव्ह असतो आमच्याकडे. नाही मग नाही आम्ही मॅडम, त्यांना मला काय मेसेज टाकतो. म्हणायचंय, ऐकून घ्या ना. हं. तुमच्याकडे जर नंबर सेव्ह असेल तर त्याचं डिटेल तर तुम्हाला असतं ना, पहिलं कॉलिंग आलेलं. त्या नंबरवर क्लिक केलं की डिटेल तुमचं येतं. तुमच्या कॉल हिस्ट्रीमध्ये चेक करून मला सांगा की कधी आलेला आहे तो फोन. अहो, मला काही एकच फोन नाही येत, हजारो कॉल येतात. अहो मॅडम, कितीही तुम्हाला 100 जरी फोन आले तरी त्याचा मोबाईल हिस्ट्री ठेवतो मॅडम. मोबाईल असं आहे की हिस्ट्री तुमच्याकडे राहते, असं काही नाही. आम्ही काही मोबाईल वापरत नाही का? अहो, पण कधी फोन केलाय ते थोडी हिस्ट्री दाखवते ह्याच्यामध्ये. अहो, मग असं कसं होईल ना, कारण हे नंबर काय आता सेव्ह केलेले नाहीये, खूप वर्ष सेव्ह केलेले. आणि त्याची किती वर्ष हिस्ट्री मी मॅडम? तुम्हाला कसं काय देणार मग मला आता? काय म्हणायचं मॅडम, तुमच्याकडे जर नंबर सेव्ह आहे हा. तर पहिल्या व्यक्तीचं नाव पाहिजे ना. मग आताच्या व्यक्तीचं नाव कसं काय तुमच्याकडं? ठीक आहे, तुम्हाला मेसेज आलाय का? आता इथून मेसेज पुढे आलाय, मेसेज तुमच्या येणार एजंटने नाही. परेशान केलंय. अहो, तुम्ही शिव्या घातल्या म्हणताय, तो तर काय म्हणतच मी नाहीये. ऐकून घ्या. नुसतं जर मेसेज आमच्याकडे आला म्हणून कोणता काही शिव्या रिस्पॉन्स देत नसताना नाहीये. तुम्ही जर परेशान करत असला तर आम्ही शिव्या घालणार. का नुसतं मेसेज आला म्हणून शिव्या घालणार का? हे हो बरोबर आहे. कायद्याने चांगलं आहे का? नवीन नंबरवरून आल्यावर आम्ही शिव्या अहो, पण हे घालणार. कायद्याने चांगलं आहे का? तुम्हाला तर परेशान म्हणजे कसं असतं, जर मी तसं जर तुम्हाला मी शिव्या घातला असन किंवा काय घातला असन तर तुम्ही परेशान करू शकता ना. तुम्हाला फक्त मेसेज आलाय कामासाठी जो काही एजंट आहे म्हणून ना तुम्ही आपला, एवढं त्याच्या नावे. बोलताय. काय नुसतं मेसेज आल्यावर कोण एवढं परेशान मॅडम, नाही मी काय होत. म्हणतोय, अहो पण मी काय म्हणतोय, आमच्याकडून रिप्लाय आलेला आहे तर त्याची हिस्ट्री मला सांगा ना, कधी पे केलेला आहे कॉल आपल्याला. मी एक आपल्याकडे काम नंबर करते, सेव्ह आहे ना, मला त्याची शोधते हिस्ट्री सांगा सगळी ना, कधी हिस्ट्री केलेला आहे. आणि तुम्हाला व्हॉट्सअप करते आणि इथून पुढे मेसेज पण येणार नाही तुम्हाला, फोन पण येणार नाही. ठीक आहे. ह्या नंबरला कसलंही डिस्टर्ब झालं नाही पाहिजे. अहो, फोनच येणार नाही, मेसेज बी येणार नाही तुम्हाला. एकदा आम्हाला ठीक आहे. सांगितलं ना, आम्ही परत त्यांना मेसेज नाही टाकत. ठीक आहे. आणि जर परत आलं तर तुम्हाला न कल्पना देता मी डायरेक्ट पोलीस कंप्लेंट करेल. हा, चालेल चालेल चालेल, काही हरकत नाही. तिथं मी ठीक आहे. भेटेल मग तुम्हाला. ठीक आहे. हा.